आता आपल्या टी-ई-टी भरतीसाठी मित्रांनो फक्त काही तास शिल्लक आहेत पहा. आपल्या या ठिकाणी पहा आता पेपर होणार आहे. तर मित्रांनो पेपरसाठी जे काही आय-एम-पी प्रश्न आहेत पहा, ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि मित्रांनो आपल्याकडे अजून सुद्धा बघा काही तास शिल्लक आहेत पहा. 1 दिवस सुद्धा बाकी आहे. तर तुम्हाला मी जे काही ₹399 ची फास्ट रिव्हिजनची पी-डी-एफ देणार आहे, त्यामध्ये सगळे आय-एम-पी प्रश्न असणार आहे. एकदा घ्या मित्रांनो तुम्ही. डोळ्याने रिव्हिजन मारा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा. ₹399 तुम्ही कुठेही खर्च करू शकतात आणि ह्या पी-डी-एफ तुम्हाला लाईफ टाईमसाठी चालणार आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. ₹399 आपण कुठेही खर्च करतो. आता शेवटचा दिवस बाकी पहा. एकदा घेऊन पहा. एकदा अनुभव घेऊन पहा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. जो काही आपला फोनपे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही फोनपे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. ₹399 असणार आहेत. आता हे पैसे आपण कुठेही पण पेट्रोलला म्हणा, इकडं-तिकडं कुठेही खर्च करतो. त्यामुळे योग्य ठिकाणी लावा. नक्कीच तुम्हाला रिटर्न 100% भेटतील पहा. आता पेपरसाठी सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. शांत डोक्याने पेपर द्यायचा आहे. कोणतं टेन्शन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं नाही पहा. व्यवस्थित पेपर देऊन यायचा आहे. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याला रिव्हिजन मारूयात, की वाक्यातील विशेषण कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पहा. मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. या ठिकाणी आपल्याला विशेषण कोणतं आहे ते ओळखायला लावलंय. चला ओळखा पटकन. तर मित्रांनो लक्षात ठेवा ओलीचिंब हे याचं बरोबर उत्तर आहे पहा ओलीचिंब. खालील वाक्यामधील आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. यामध्ये कोणता काळ आलेला आहे पहा पाठवत जाईन. तर या ठिकाणी मित्रांनो रीती भविष्यकाळ आलेला आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 रीती भविष्यकाळ. पुढील वाक्यामध्ये चुकीच्या जागी दिलेलं विरामचिन्ह कोणते पहा. आजोबा राजूला म्हणाले, "शाब्बास मला तुझा अभिमान वाटतो." या ठिकाणी आपल्याला चुकीच्या जागी कोणतं विरामचिन्ह दिलं आहे? तर उद्गारवाचक चिन्ह याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणता शब्द हा उपसर्ग घटित नाहीये? पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? तर आलोक ऑप्शन क्रमांक 1. आलोक हा जो काही शब्द आहे हा उपसर्ग घटित नाही पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे मित्रांनो दूध. तोय, जल, जीवन हे मित्रांनो पाणी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. बाकी दूधला नाही पहा. पुढीलपैकी वेगवेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे? वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सविता आपलं याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा सविता. काय प्रश्न आहे मित्रांनो, की देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यामध्ये अधोरेखित शब्दसमूहाबद्दल आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? लक्षात ठेवा सर्वांनी ऑप्शन क्रमांक 3 हुतात्मा याचं बरोबर उत्तर आहे काय? हुतात्मा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे टिंबटिंब योग्य वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 डोळे निवणे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय डोळे निवणे. मधील अव्ययाचा प्रकार कोणता आहे पहा. अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे यामध्ये कोणत्या वाक्याचा प्रकार आलेला आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण अव्यय याचं बरोबर उत्तर आहे पहा. अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचं असेल? तर कोणत्या प्रकारचं असेल मित्रांनो? तर तक्रार अर्ज ऑप्शन क्रमांक 3 तक्रार अर्ज याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे, वि. स. खांडेकर आणि विष्णू वामन शिरवाडकर यांना सगळ्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पु ल देशपांडे यांना मिळालेला नाही पहा. मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? मित्रांनो मराठी भाषेचे आद्य कवी हे कोणाला म्हणतात? तर मुकुंदराज ऑप्शन क्रमांक 1 मुकुंदराज यांना म्हणतात पहा. पुढीलपैकी कोणता शब्द हा पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगीमध्ये बदलत नाही? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणता बदलत नाही? तर हरिण याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा हरिण. आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण आहे? तर आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती कोण आहे? लता मंगेशकर आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण असं म्हटलं जातं? तर घ मित्रांनो हा काय महाप्राण वर्ण आहे खालीलपैकी. कोंबीज आणि स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणतं विधान समाविष्ट आहे? तर कोणतं विधान समाविष्ट आहे मित्रांनो? स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, थष्टने भाषिक क्षमता, स्मृती, संख्या, ज्ञान, अवबोध गती, अनुमान, अवकाश ज्ञान आणि समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उत्पत्ती मांडली आहे? तर बुद्धीची कोणती उत्पत्ती मांडली मित्रांनो? तर अनेक घटक उत्पत्ती याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनेक घटक उत्पत्ती.
सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उत्पत्ती जॉन मेयर व टिंबटिंब यांनी मांडली. तर कोणी मांडली मित्रांनो? पीटर सॅल्वव्ही यांनी मांडली पहा. खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य म्हणजे चुकीचा आहे? तर लक्षात ठेवा, व्यक्तीच्या कृती व्यक्तीतील जोम वाढतो ही या ठिकाणी अयोग्य आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादं पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे टिंबटंब संरक्षण यंत्राचा वापर करणे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, दातम्य याचं योग्य उत्तर काय आहे पहा? दातत्म्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्यात पहा, फक्त ₹399 ला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका, टायमाला काहीच होणार नाही पहा, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 9325230840 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. 2 समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश, ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक, उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर मित्रांनो कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर थॉर्नडाईक, ऑप्शन क्रमांक 4 थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी मांडली पहा. थॉर्नडाईक. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शैव अवस्थेतील मूल्यांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगतं? तर कोणतं विधान वैशिष्ट्य सांगतं? तर ऑप्शन क्रमांक 3 इतरांचे लक्ष वेधून घेतात. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इतरांचे लक्ष वेधून घेतात. किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर मित्रांनो कोणतं विधान योग्य आहे? तर ग्रंथीरसांमुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो हे या ठिकाणी विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांबाबत खालील विधानापैकी कोणतं विधान चुकीचं आहे मित्रांनो? तर मित्रांनो खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा सारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा हेच या ठिकाणी अयोग्य विधान आहे पहा. समजलं? अयोग्य. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. वॉटसन याचं बरोबर उत्तर आहे काय? जे.बी. वॉटसन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कंठग्रंथीमधून थायरॉक्सिन हा स्राव जेव्हा जास्त प्रमाणामध्ये पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणतं लक्षण दिसून येतं? तर कोणतं लक्षण दिसून येतं मित्रांनो? तर या व्यक्ती अस्थिर असतात. ऑप्शन क्रमांक 2 ह्या व्यक्ती अस्थिर असतात पहा. अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही असं विचारलंय? तर ऑप्शन क्रमांक 1 गुथ्री याचं बरोबर उत्तर आहे पहा. या मानसशास्त्राचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियामधून मर्मदृष्टी प्राप्त होते आणि समस्या सोडवली जाते असं मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने सिद्ध केले. याकरता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर कोणत्या प्राण्यावर केला होता मित्रांनो? तर चिंपांझी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चिंपांझी या प्राण्यावर केला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत त्यापैकी कोणतं विधान हे योग्य नाही? कोणतं विधान योग्य नाही असं या ठिकाणी विचारलंय? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अध्यापन हे नैसर्गिक आणि सहज आहे हे विधान मित्रांनो या ठिकाणी योग्य नाही पहा. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे
त्या संदर्भात चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टीचा विचार केला जातो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हे याचं योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आपल्याला. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली मित्रांनो? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 गॅरेट या मानसशास्त्रज्ञाने मांडली. पहा कोणत्या? गॅरेट. खाली दिलेल्या अध्ययन विषयीच्या विधानांमध्ये कोणतं विधान चुकीचं किंवा योग्य नाही? तर मित्रांनो कोणतं विधान या ठिकाणी योग्य नाहीये? तर वाढत्या वयामध्ये होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय, हे या ठिकाणी योग्य नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. पहा बाकी पहा अध्ययन प्रक्रियेमध्ये अनुभव घेणे आणि अनुभवामधून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्त्व असते, हे या ठिकाणी बरोबर आहे. लहान मूल जेव्हा 2 पायावर अधिक आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो, हे सुद्धा बरोबर आहे. अध्ययन म्हणजे वर्तनामधील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय, हे सुद्धा बरोबर आहे. पहा किती प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही, तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे टिंब होय. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो शारीरिक आणि मानसिक परिसीमा ऑप्शन क्रमांक 3 शारीरिक आणि मानसिक परिसीमा होय. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनामध्ये अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जुळवणी करणे महत्त्वाचं असतं असं मत आसुबल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उत्पत्तीमध्ये मांडलं? तर कोणत्या मांडलं मित्रांनो? लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 1 अध्ययन आणि अनुदेशन उत्पत्ती ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. पहा खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधित संशोधन अनुवंशाचे नियम मांडले? तर कोणत्या मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 2 ग्रेगॉर मेंडल याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवा ग्रेगॉर मेंडल. विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकांनी व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी? तर मित्रांनो कोणती बाब या ठिकाणी टाळली पाहिजे? तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 3 विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करणे मित्रांनो हे या ठिकाणी टाळलं पाहिजे. उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचं मनातल्या मनामध्ये पुनर्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षू पुढे आणता येणे याला टिंब म्हणतात. तर मित्रांनो याला काय म्हटलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिमा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आपल्याला प्रतिमा आपलं याचं योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अवबोधासंबंधित मांडलेल्या समष्टवादी दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही? तर या ठिकाणी मित्रांनो कोणतं विधान योग्य नाही? तर लक्षात ठेवा आपलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. पहा चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जसाच तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनस्पाटलावर जसाच तसा साकारवणे, हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडतं? तर कोणत्या प्रकारामुळे घडतं मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 पुरुत्पादित कल्पना याचं बरोबर उत्तर आहे. पहा विचार करणे त्याचबरोबर विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? अवबोध, संकल्पना, तर्क व चिकित्सा का स्मरण? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर लक्षात ठेवा सगळे याचे अबकड ही सर्व विधाने हे बरोबर आहेत मित्रांनो. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणतं उदाहरण हे विचार प्रक्रियेमध्ये अवबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे? तर मित्रांनो कोणतं आहे? महात्मा गांधीजीचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान या संदर्भात विचार करणे मित्रांनो हे काय या ठिकाणी अवबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे. पहा स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघड यामध्ये कोणती बाब येते? तर मित्रांनो या ठिकाणी जर याचं उत्तर पाहिलं तर मानसिक पक्वता ऑप्शन क्रमांक 3 मानसिक पक्वता याचं बरोबर उत्तर आहे. पहा धारणेचं मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? तर पठण पद्धती मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. पहा पठण पद्धती. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचं योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी योग्य पर्याय कोणता आहे? तर जिल्ह्यामधील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. हा या ठिकाणी योग्य विधान दर्शवणारा पर्याय आहे. भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत अधिकार खालील पर्यायापैकी कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार ऑप्शन क्रमांक 3 घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. उच्च न्यायालयात असणारं ठिकाण खालील पर्यायापैकी कोणतं आहे? तर शिलाँग याचं बरोबर उत्तर आहे. पहा
संयुक्त राष्ट्राची संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचं मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? तर कोणत्या संघटनेचं मित्रांनो, तर लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमरो याचं बरोबर उत्तर आहे पहा. वर्षभराच्या काळासाठी पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचं योग्य कारण खालीलपैकी कोणतं आहे? तर पृथ्वीचा कललेला अक्ष का पृथ्वीचा कक्षीय गती? मित्रांनो सांगायचं योग्य उत्तर काय होईल? तर मित्रांनो दोन्ही पण या ठिकाणी दोन्ही पण कारणं बरोबर आहेत. चला पुढचा प्रश्न आहे, पणजीमध्ये कार्निव्हल सण साजरा केला जातो, तर जैसलमेरमध्ये कोणता सण साजरा केला जातो? तर मरुभूमी उत्सव याचं बरोबर उत्तर पहा. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब दर्शवणारा पर्याय कोणता आहे पश्चिम घाटाचा? तर ऑप्शन क्रमांक 2 मलायगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. हे मित्रांनो या ठिकाणी विसंगत असणारा बाब दर्शवणारा पर्याय पहा. या ठिकाणी काय काय याचं योग्य आहे पहा. जैवविविध संवेदना क्षेत्राचा एक भाग ह्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश सुद्धा आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्याचा प्रमुख जलविभाजक हे सगळे या ठिकाणी बरोबर आहे पहा पश्चिम घाटाबद्दल. महाराष्ट्रामधील जिल्हे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आढळणे खनिज यांची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो. तर बघा 3 नंबरची या ठिकाणी चुकीची जोडी, बाकी सगळ्या बरोबर आहे. शी संबंधित समोच्चता दर्शक रेषाचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणतं? तर कोणतं आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणाचा उतार मंद असतो. आणि मित्रांनो लक्षात ठेवा की समोच्चता रेषा दरम्यान रंग हा त्या ठिकाणाच्या उंचीनुसार ठरतो. म्हणजे 2 आणि 4 हे विधानं बरोबर आहेत पहा. सुंदरी, कांदळ आणि तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? तर खारफुटीच्या वनामध्ये पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरामधील रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायापैकी कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? संप्रेरक याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे संप्रेरक याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. खालील पर्यायापैकी संपर्कजन्य रोग कोणते आहेत? तर लक्षात ठेवा इसब आणि गचकरणं हे काय मित्रांनो संपर्कजन्य रोग आहेत पहा. तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणतं घातक पदार्थ निर्माण होतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणते घातक पदार्थ? तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 अ, ब, क तिन्ही पण पहा. निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी आपल्याला अयोग्य विधानाचा पर्याय कोणता इथे ओळखायचा आहे? तर मित्रांनो प्रामुख्याने पक्षामधील नरांमध्ये XY गुणसूत्र आपल्याला पाहायला मिळतं. हा मित्रांनो चुकीचा पर्याय पहा. बटाटे आणि कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये, नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर लक्षात ठेवा गॅमा किरणांचा या ठिकाणी त्यावर मारा केला जातो. काय? ऑप्शन क्रमांक 3 गॅमा किरणांचा मारा. खाली कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे बघा. कारण दिलेलं आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, परिणाम काय समुद्रात पोहणे सुद्धा सोपे होते. तर आपल्याला या ठिकाणी याचं बरोबर उत्तर ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही पण हे योग्य आहे. चला पुढचा प्रश्न आहे, परिसंस्थेमधील विघटक या घटकाचं वैशिष्ट्य कोणतं? सांगा. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 परिस्थितीमध्ये उत्पादक गटाच्या कार्यास मदत हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणतं आहे? तर धार्मिक पर्यटन स्थळ हे या ठिकाणी विसंगती पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माणूस सुरुवातीचा प्राचीन काळामध्ये बोरूने खालीलपैकी कशावर लिहित असे? तर कशावर लिहित असे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 कच्च्या विटावरती लिहित असे पहा. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? तर पूर्वीचा, लक्षात ठेवा पूर्वीचा. नेक्स्ट पहा, व्यक्ती आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रमानुसार दर्शवणारा पर्याय कोणता आहे? तर वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, अशोक हे या ठिकाणी योग्य कालक्रमानुसार या ठिकाणी उत्तरे पहा. देवगिरीचं नामांकन करून दौलताबाद असं नाव ठेवणारा कोण? तो ऑप्शन क्रमांक 4 मुहम्मद तुगलक याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा तुगलक. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथामध्ये खालील पर्यायापैकी कोणाच्या रचनांचा समावेश आहे? तर चैतन्य महाप्रभू, ऑप्शन क्रमांक 2 चैतन्य महाप्रभू. खालीलपैकी योग्य विधाने कोणत्या आहेत? आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता आणि निजामशहाने
शहाजी राजांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस दिली होती. तर कोणते विधाने आणि बरोबर आहेत आपल्याला विचारलंय. तर फक्त अयोग्य मित्रांनो, लक्षात ठेवायचं फक्त अयोग्य. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, Google पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी आहे बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.